तुम्ही जर पॅनवरती 1 कप साखर, थोडासा गूळ घातला तर हा लहानपणापासून खात आलेला पदार्थ अगदी सोप्या पद्धतीनं तयार होतो. कोणता आहे तो? चला पाहूया. पॅनवरती 1 कप साखर, अर्धा कप गूळ, थोडंसं पाणी घालायचं आहे. मंद आचेवर सगळं छान फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर इतकं आपल्याला आटवायचं आहे की वाटीमध्ये आपण जेव्हा ते मिश्रण टाकू तेव्हा खट्ट असा आवाज आला पाहिजे. नंतर गॅस बंद करायचा आहे. ग्रीस केलेल्या तव्यावर काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. कोमट असतानाच लांबून घ्यायचं आहे, कात्रीनं कट करायचं आहे. गरम असल्यामुळं लगेच कट होतं. आणि कढईमध्ये 1 वाटी तीळ घालून घ्यायचेत, खमंग भाजून घ्यायचेत. त्यामध्ये सर्व कट केलेले तुकडे घालून घ्यायचे, छान कोट होतात. आणि गरम असतानाच आपल्याला त्याला वाटीनं असं प्रेस करून आकार द्यायचा आहे. संक्रांतीला लागणारी खूप महत्त्वपूर्ण असणारी रेवडी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने करून दाखवली आहे. नक्की करून बघा. आवडले तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून जावा.